ने सर्व आपते राणी वसती औषधी तरी का म्हणाव्या निपराधी योंत प्रविश मम वाच मिमां प्रसुप्तां संजीव यत्यखिल शक्तिधर स्वधामनाम् अन्यांश्चास्तु चरणश्रवणत्वगादि प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगा करो प्रथमा नमन सिंहासन संपदां भोजते जस्पुरदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्तिवदारा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने नमो त्रिभुवन पावने आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची मनोजं मारुत तुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुका या देवा यावरी हे न करावा वेरू नमो जन्मभूमी जिथे जन्मलो मी नमो कर्मभूमी जिथे वाढिलो मी नमो अलंकापुर भूमी जिथे ज्ञान पावितो झालो आम्ही नमो भारत राष्ट्रभूमी जिच्या पडू इथून पुढे कामी विठाल विठ्ठल पोटे जन्मती रोग तरिका म्हणावे आप्तवर्ग राणी वसती औषधी तरिका म्हणाव्या निपराधी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवेकरता घेतलेला अभंग अक्षरब्रह्म अव्यक्त ज्ञान अलौकिक काव्य तत्परता अलौकिक कार्य तत्परता सामर्थ्यता प्राप्त संत वैराग्य भूषण ज्ञान्यांच्या राज्य साधकांचं मायबाप योग्यांची माऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती अलंका प्रणिवासी माऊली महावैष्णव संत सम्राट ज्ञानोबा माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांना सुद्धा प्रिय आणि वैष्णव असावे असे साधू अर्थात वारकरी संप्रदायामध्ये फार मोठा अधिकार प्राप्त संत तथा हिंदवी स्वराज्य संस्थापक हिंदुहृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरू आणि अखिल विश्वाला सुशोभित करणारे जगद्गुरू तुकोबाराय यांचा तीन चरणाचा तीन पद्धतीने शरीर संबंधाची विशेषत्वता प्रतिपादित करणारा अभंग आहे विठ्ठल विठ्ठल अभंग पंचमेद्य माते तुकोपनिषदकार वैराग्यराज रसिकत्व प्राप्त जगद्गुरू तुकोबारा यांचा असून अभंगातील प्रास्ताविकता प्रतिपादित करण्या अगोदर परिहार देणे इष्ट निवारे तथा ते गरजेचं सुद्धा आहे किम निमित्ताने तुम्ही आपण सगळेजण भक्त आणि भक्ती शिरोमणी हनुमंतरायाच्या पवित्र पावन दरबारामध्ये विराजित आहात रसिकता भाऊकथा चतुरता सजगता श्रोत्याच्या भक्तिशास्त्राच्या श्रवण मात्राच्या चत्वार्यांत करणाने कारणे परंपरा सगळ्यांना ज्ञातव्य असलच आहेच वक्त्याचं प्रधान कर्तव्य नात्याने थोरा मोठ्यांच्या पदस्पर्शाने पुनीत पावित वसलेल्या असलेल्या आपल्या पवित्र पावन नगरीमध्ये भगवंताच्या असीम कृपेने साधू संतांच्या कृपाशीर्वादाने समस्त पंचक्रोशी ग्रामस्थांच्या मानवी सामंजस्याने आपण सगळेजण मानवी जीवन जगत आहात ते मानवी जीवन जगत असताना आपल्या गावातील परिसरातील सण उत्सव परंपरा विधी संस्कार सोडे एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी होण्याची नैतिकता त्याच नैतिकतेचं पैकत्व आपल्या गावात आपल्या परिचयात आपल्या परिसरात आपल्या नातेवाईकात सामाजिक कौटुंबिक पारिवारिक धार्मिक आध्यात्मिक राजकीय शैक्षणिक सर्व क्षेत्रामध्ये परिचित असणारे किंतु आज आता यदक्षणाला आपल्यामध्ये हयात नसणारे वैकुंठवासी आदरणीय श्रीत्र भक्तीपर्यंत सज्जन पांडुरंग पगार ह्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने त्यांच्या समस्त पगार कुटुंबियांच्या विद्यमाने त्यांच्या पश्चात गंगा भागीरथी आईसाहेब गंगूबाई सज्जन पगार त्यांचे बंधुराज नामदेव पांडुरंग पगार बबन पांडुरंग पगार त्यांच्याच कुटुंबातील त्यांचे चिरंजीव आदरणीय अनिल सज्जन पगार रोहिदास सज्जन पगार सागर सीताराम पगार अभिषेक अनिल पगार
त्याचप्रमाणे विठाबाई बापूसाहेब कुशारे, संगीता ज्ञानेश्वर जाधव आणि कल्पना दत्तू सावकार या समस्त कुटुंबियांच्या विद्यमाने पारमार्थिक क्षेत्रामध्ये मला पूर्वपरिचित महाराष्ट्रातील प्रसिद्ध नाद ब्रह्मवादक आदरणीय श्रीत्रभक्तीपरायण विकासजी महाराज यांच्या माध्यमातून आदरणीय श्रीत्रभक्तीपरायण प्रकाशजी महाराज, आदरणीय श्रीत्रभक्ती सदानंदजी महाराज या सर्वांच्या साक्षीने तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा स्वर्णयोग. विठ्ठल हॅलो हॅलो, बेस कमी केला तरी चालेल. आणि ते शब्दाला सिट्टी येते माझी, ती नको देऊ. अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा, जगद्गुरु तुकोबरायांची गोड परिभाषा अभंगातून आहे. तर कमी करा आवाज, फक्त एवढ्याच लोकांना गेला पाहिजे. ते खुर्चीवर बसले त्यांना जरी नाही गेला तरी चालेल, ट्रबल कमी करा, ते लगेच पुढे येतील. ज्यांना खरोखर फिजिकली प्रॉब्लेम आहे त्यांचा विषय सोडून द्या, पण ज्यांना शारीरिक प्रॉब्लेम नसेल त्यांच्यावर लवकर खुर्चीवर बसण्याचे योग्य हो, सत्तेतले असे नाही. ऐका, अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा, जगद्गुरु तुकोबरायांची गोड भाषा आहे. पोटे जन्मातील रोग तरी का म्हणावे आप्तवर्ग. ऐका, तुमच्या माझ्या पोटी एक दिवस आजार जन्माला येतात. आजार आपल्याला होतात, आजार आपल्याच पोटी जन्माला येतात. आजार जर आपल्या पोटी जन्माला आले तर आपण आजारांना आपले नातेवाईक म्हणत नाही. आपल्या पोटी जन्माला येणारा आजार जर आपला नातेवाईक होऊ शकत नाही, आपल्या हिताकरता कारणीभूत होऊ शकत नाही. आजार आपल्या पोटी जन्माला येतात पण ते आपल्याकरता घातक असतात. तसे आपल्याच पोटी घरदार, पती पत्नी, मुलं बाळ जरी जन्माला येत असले तरी अंतकाळी तेच आपल्याकरता घातक ठरत असतात. तरी का म्हणावे आप्तवर्ग. जर पोटी रोग आले तर रोगाला आपण नातेवाईक म्हणत नाही. मग या सगळ्यांना नातेवाईक म्हणून याच्यात काही आपला फायदा होणार नाही. आपल्याला वाटतं की हे सगळे रोग घालवण्याकरता आपण औषधाचा वापर करतो, की रोग घालवायचंय ना मग औषधाचा वापर केला पाहिजे. मान्य, रोग घालवण्याकरता औषधाचा वापर केला पाहिजे, पण कधी कधी औषध सुद्धा माणसाकरता घातक ठरतं. राणी वसती औषधी तरी का म्हणाव्या निपराधी. रानामध्ये नाना प्रकारच्या वनस्पती, रानामध्ये नाना प्रकारच्या औषधी, प्रत्येक झाडामध्ये कोणता ना कोणता औषधाचा गुणधर्म आहे. हे जरी खरं असलं मग ते निपराधी का? त्या झाडांमध्ये अपराध नाही का? त्या औषधीमध्ये अपराध नाही का? हो, 100% अपराध आहे. औषधाचं प्रमाण कमी झालं तरी रोग्याला त्याचा फायदा नाही. औषधाचं प्रमाण जास्त झालं तरी रोगी निघून जातो, रोग शिल्लक राहतो. आणि अशी परिस्थिती जर यावी वाटत नसेल तर त्यांना निपराधी समजू नका. तसं घरामध्ये मुलं बाळ जन्माला येतात, यांनी आपल्याला वागवलं पाहिजे. याचं औषध आपण संपत्ती मानतो, याचं औषध आपण पैसा मानतो, याचं औषध आपण धन मानतो. पण जसं ते औषध आपल्याकरता घातक राहतं. औषध कमी घेतलं तरी रोगाला घातक आहे, जास्त घेतलं तरी रोगाला घातक आहे. कमी पैसा कमवला तरी पोरांना घातक आहे, जास्त कमवला तरी का म्हणाव्या निपराधी. तसेच तुमच्या माझ्या कुटुंबातले सगळे नाते तसेच आहेत. तैसे शरीराचे नाते तुका म्हणे सर्वाप्ते. विठ्ठल विठ्ठल. माणूस नावाचा प्राणी भगवान परमात्म्याने अतिशय विशेषत्वाने जन्माला घातला आणि परमात्म्याने माणूस जन्माला घातला. निजात्म प्राप्ती लागोनी देवे केले मनुष्य योनी. देवे निजात्म प्राप्ती लागोनी मनुष्य योनी केले. मनुष्य देहाचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे. कृपा अवलोकने दिदला, कृपा अवलोकने दिदला एवढा अधिकार नारायणे. सच्चिदानंद पदवी घेणे मनुष्य देहाचे निज्ञाने. आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, साधने साधने आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने. सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे. जन्मालो आलो दास विठोबाचे झालो. सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे. धन्य आम्ही जन्मा
ज्ञानाच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, सद्रूप चिद्रूप आनंदरूप प्राप्त करायचं असेल तर देवाने तुम्हाला मला प्रत्येकाला मनुष्य शरीर दिलं. ऐका, या देहाला प्राप्त झाल्यानंतर तुम्हाला मला काहीतरी जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतील. या देहाला 3 अवस्था आहे. देनोस्मिन यथा देहे कौमारम यवनम जराहा तथा देहांतर प्राप्ते धीरस्तत्र न मुह्यते धीरस्तत्र न मुह्यते तथा देहांतर प्राप्त कौमारम यवनम जरा देनोस्मिन यथा देहे. या शरीराला बालपण गेले नेनता तरुण दश विषय व्यथा वृद्धपणे प्रवर्तली चिंता मरे मागुता जन्म घरी बालपण नेनता गेले तरुण दशा विषय व्यथा गेले वृद्धपणे चिंता प्रवर्तले मागुता माणूस मरे आता काय उरे. काल बदलला, शरीर बदललं, काल बदलला, भूमिका बदलली. एका फकीराची भाषा आहे, ठंडी ठंडी बच्चों को छूती नाही. लहान पोरांच्या अंगावर टाका ते लगेच बाहेर फेकतात. लहान पोरांच्या अंगावर आपण ब्लँकेट चादर टाकली ना ते लगेच अंगावर बाहेर फेकतात, त्यांना थंडी वाजत नाही. ठंडी बच्चों को छूती नाही, जवानों को छेडती नाही. तरुण माणसाला थंडी त्रास देत नाही. विषयाचा उन्माद, कामाचा उष्णता शरीरामध्ये असते, त्याला थंडी प्रतिसाद देत नाही, ते घाबरतच नाही. थंडी बच्चों को छूती नहीं, जवानों को छेडती नहीं, बूढ़ों को छोड़ती नहीं. काल बदलला, भूमिका बदलली. व्यक्ती तेच आहे, थंडी तीच आहे, पण काल बदलला की जीवन बदलतं. काल बदलला, जीवन बदललं. या शरीरामध्ये तुम्हाला मला प्रत्येकाला 4 प्रकारचं दुःख भोगावं लागतं. गीता असं सांगते, इंद्रियार्थेषु वैराग्य मनहंकारे वच जन्म मृत्यू जरा व्याधे दुःख दोषानुदर्शनम दुःख दोषानुदर्शनम जन्म मृत्यू जरा व्याधे मनहंकारे वच इंद्रियार्थेषु वैराग्य. 4 प्रकारचं दुःख आहे. 1 म्हातारपणाचं दुःख, 2 आजाराचं दुःख, 3 जन्माचं दुःख आणि 4 मरणाचं दुःख. 2 दुःख चुकवता येतात, 2 दुःख चुकवता येत नाही. 2 दुःख साधारण आहे, 2 दुःख असाधारण आहे. जे लोक तारुण्यात मरतात त्यांना म्हातारपणाचं दुःख नाही. जे लोक निरोगी जीवन जगतात त्यांना रोगाचं दुःख नाही. पण जन्म आणि मरणाचं दुःख समता आणि भगवंत सोडले तर सगळ्यांना भोगावं लागतं. ऐका, ज्यांना तारुण्यात मरण आहे ना त्यांना म्हातारपणाचं दुःख नाही. तारुण्यात मरण आलं त्याला कुठं म्हातारपण आहे. मी नेहमी माझ्या कीर्तनात म्हातारी लोक पाहतो तेव्हा प्रकर्षाने सांगतो की तुमच्यासारख्या वयस्कर म्हाताऱ्या आजोबा लोकांपेक्षा आमच्यासारखे तरुण पिढी 1000पट भाग्यवान आहे. तुमच्यासारख्या म्हाताऱ्या लोकांपेक्षा आमच्यासारखे तरुण पिढी 1000पट भाग्यवान आहे. एक म्हातारे आजोबा कीर्तन झाल्यावर म्हटले, पाटील तुमचं असं काय भाग्य आहे? म्हटलं, आजोबा आम्ही तुमच्यापेक्षा भाग्यवान आहे, कारण हवामान खात्याचा अंदाज घेता आमच्या नशिबात म्हातारपण नाही आहे. म्हणजे जिथपर्यंत तुम्ही पोहोचले तिथपर्यंत आम्ही पोहोचू याची आम्हाला शाश्वती नाही. गाडीचे ॲव्हरेज पाहता तिथपर्यंत पोहोचण्याची शाश्वतीच नाही. फार पूर्वीच्या कालामध्ये लोक एकच आनंद उत्सव करायचे, त्याला म्हणायचे शताब्दी. एखाद्या माणसाने वयाचे 100 वर्ष पूर्ण केली, घरातले लोक, नातेवाईक, गावातले लोक आनंद व्यक्त करायचे. आमच्या गावात अमुक अमुक व्यक्तीने 100 वर्ष पूर्ण केले. शताब्दी नंतर माणसाचा स्वतःवरचा भरोसा उठला. त्याला पक्क माहिती पडलं आपण 100 वर्ष टिकणार नाही. मग ते 80व्या वर्षी आले. सहस्र चंद्र दर्शन सोहळा. खरं म्हणजे आपली फसगत आहे बरं. सहस्र चंद्र दर्शन सोहळा 80व्या वर्षी होत नाही, होतच नाही. सहस्र चंद्र म्हणजे काय? पौर्णिमेचे 1000 चंद्र ज्याने पाहिले त्याचा केला जातो सहस्र चंद्र दर्शन सोहळा. 80 वर्षामध्ये, एका वर्षामध्ये किती महिने येतात? 12. एका वर्षात महिने किती? मराठीत महिने किती असतात एका वर्षात? 12. इंग्रजीत 10. मराठीमध्ये 12, इंग्रजीत 10. कीर्तन कोणाचं आहे? माझं आहे ना, मग मी सांगेल त्याचं ऐकायचं. असं चालत नाही मला. माय रूल, माय लाईफ, माय ॲटिट्यूड, माय स्पीच, माय कीर्तन. बेटे बेटे सावधान. इंग्रजीमध्ये 10 महिने. तुम्ही लक्ष द्या. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. आय रिपीट, कंटिन्यू. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. काय झालं? काय झालं? काहीच झालं नाही. 2 सुटले. 2 महिने सुटलं. कुठले? जुलै, ऑगस्ट. ऑगस्ट आणि जुलै. जुलै. जुलै आणि ऑगस्ट. मग जुलै आणि ऑगस्ट महिना आहे का? तर नाही. जुलै, इंग्रजांचे महिनेच 10 आहेत. जुलै ऑगस्ट हा महिनाच नाही. जुलै ऑगस्ट या महिन्याचं वैशिष्ट्यच नाही. जानेवारी टू डिसेंबर हे 10 महिने. सप्टेंबर हा 7वा महिना. हा बी संस्कृत शब्द बरं. सप्टे म्हणजे सप्त, सप्त म्हणजे 7, अंबर म्हणजे आकाश, ऑक्टो म्हणजे अष्ट, अष्ट म्हणजे 8, 9 म्हणजे 9, 9 म्हणजे 9, डिसे म्हणजे 10, 10 म्हणजे 10.
मग जुलै आणि ऑगस्ट कसं काय आला? 1582 साली इंग्रजांचं कॅलेंडर बदललं. 1582ला जुलियस सीझर नावाचा माणूस जन्माला आला. त्या जुलियस सीझरने त्याचं नाव अमर राहिलं पाहिजे म्हणून त्याच्या नावाने नवीन महिना चालू केला. जुलियसने त्याचं नाव पडलं जुलै. त्या जुलियस सीझरला एक पोरगा होता, क्वांटिलेस नावाचा महिना होता, याचं नाव होतं क्वांटिलेस. त्या क्वांटिलेसचं नाव पुढे झालं जुलै. त्या जुलियस सीझरला एक पोरगा होता, त्याचं नाव तो ऑगस्टन सीझर. त्या ऑगस्टन सीझरने त्याच्या नावावर नवीन महिना चालू केला, त्याचं नाव पडलं ऑगस्ट. तेव्हा आपल्या ध्यानात आलं की इंग्रज 12चे आहेत, इन ब्रॅकेट कॉमा 12 महिन्याचे. म्हणजे त्यांच्याकडे 10 महिन्याची परंपरा होती, आपल्याकडे 12 महिन्याचे. बरं 12 महिन्यामध्ये पौर्णिमा किती येतात? 12. मग 80 वर्षात पौर्णिमा किती येतील? 960. 12×96 960. मग 960 पौर्णिमा 80 वर्षात झाल्या आणि तुम्ही सहस्र चंद्रदर्शन कसं काय कमी करताय? 40 कमी, अजून 40. पण आपल्याकडे अजून सासऱ्याच्या दुर्दैवाने आणि जावयाच्या भाग्याने दर 3 वर्षांनी 1 महिना येतो. हो, कोणता? अधिक. बरं तो अधिक महिना येतो किती वर्षांनी? 3 वर्षांनी. 25 त्रिक 75, 26 त्रिक हा ठीक आहे 78, 27 त्रिक 81, 27 त्रिक 81. म्हणजे काय? 27 त्रिक 81 म्हणजे 27 पौर्णिमा दर 3 वर्षाची. एक जर गणती केली 80 वर्षात तर त्या 27 पौर्णिमा. 960 आणि 27 987. हा ठीक आहे. कीर्तन माझं आहे, मला जबाबदारी. तुम्ही थांबताय हेच माझं भाग्य आहे. 81 वर्ष पूर्ण झाले की त्याच्या 12. 87 12 99. आणि 82व्या वर्षाची पहिली पौर्णिमा त्या माणसाने पाहिली की तेव्हा होतो, त्याला म्हणतात सहस्र चंद्रदर्शन सोहळा. तो असा 80व्या वर्षी होत नाही, पण ते त्यालाही गॅरंटी नाही तिथपर्यंत, म्हणून तो 80 वर्ष करून मोकळा होतोय. काही लोकांना पक्का भरोसा पटला आपण 80 वर्ष टिकणार नाही, मग ते 75 करायला लागले अमृत महोत्सव सोहळा. काहींना वाटलं आपण 75 वर्ष टिकणार नाही, ते 61 करायला लागले हीरक महोत्सव सोहळा. काहींना वाटलं आपण तितकेही टिकणार नाही, ते 50 करायला लागले सुवर्ण महोत्सव सोहळा. आता मला वाटतंय अजून भरोसा उठू नका देऊ. आणि उठलाच आहे आपला, म्हणून आपण दरवर्षी साजरा करतो वाढदिवस. दरवर्षी वर्ष पूर्ण झाला की वाढदिवस. अरे माणसाचं तरी बरं, महिला तर आपल्या पुढे, महिला आपल्या पुढे. त्या महिलांच्या व्हॉट्सअप स्टेटस चेक करा तुम्ही. 4 मंथ कंप्लीट माय बेबी. म्हणजे पोरगा 4 महिन्याचा झाला तरी वाढदिवस आहे, 5 महिन्याचा झाला तरी वाढदिवस आहे. अजून 10 वर्ष जाऊ द्या. 2035 मध्ये लोक सकाळी गुड मॉर्निंग शुभ सकाळ असे मेसेज टाकणार नाही. 2035ला लोक पहिला मेसेज टाकतील उठल्यावर, आय इज, मी जिवंत आहे. त्याला तेवढ्यात आनंद वाटेल. जे लोक तारुण्यात जातात त्यांना म्हातारपणाचं दुःख नाही, काल परत शरीराची व्याख्या बदलत जाते. जे लोक निरोगी जीवन जगतात त्यांना रोगाचं दुःख नाही. निरोगी माणसाला रोगाचं दुःख नाही. बरं, निरोगी जीवन जगा, रोगाचं दुःख नाही. आपल्याकडे आयुर्वेदाने एक भाषा वापरली वैशेष प्रकृतीमध्ये, एक गोड भाषा आहे, एक वाक्य वेदाचं. ज्याच्या पोटात चुकीचं गेलं त्याचं शरीर संपलं, ज्याच्या पोटात चुकीचं गेलं त्याचं शरीर संपलं, आणि ज्याच्या डोक्यात चुकीचं गेलं त्याचं जीवन संपलं. आयुष्यात सगळं करायचं, पोटात आणि डोक्यात चुकीचं जाऊ द्यायचं नाही. सध्या लोकांच्या डोक्यात चुकीचं जास्त जात आहे. सध्या लोकांना आय वॉन्ट मनी, मनी इज लव्ह, मनी इज लाईफ. पैसा हेच जीवन आहे, पैसा हेच प्रेम आहे, पैसाच पाहिजे. कोणासारखा पैसा पाहिजे? गौतम कोण? गौतम अदानी. पैसा पाहिजे गौतम अदानी सारखा. आणि गौतम सारखा पैसा आला की मग ते बैठक घेतात, किती पैसा गेला तर चालेल, गौतमी बोलवायची. म्हणजे सध्या माणसाच्या डोक्यात 2च नाव आहे, गौतम आणि वा माझे जातीचे मज भेटो कोणी. ऐका डोक्यात चुकीचं जाता कामा नये आणि पोटात चुकीचं जाता कामा नये. तुमच्या माझ्या करता शरीराची संरचना आहे. या शरीराला सकाळ संध्याकाळ प्रत्येकाला गरज असते. गरज कशाची? जेवणाची गरज असते. 24 तासामध्ये माणसाने किती वेळा जेवण केलं पाहिजे? शक्यतो 24 तासात माणसाने 1 वेळा जेवण केलं पाहिजे. किती वेळा? 1 वेळा. ज्यांना 1 वेळा ऍडजस्ट होत नसेल त्यांनी 2 वेळा. ज्यांना 2 वेळा ऍडजस्ट होत नसेल त्यांनी 3 वेळा. ज्यांना 3 वेळा ऍडजस्ट होत नसेल त्यांनी, कशाला विचारताय मला? अरे किती वेळा जेवण करावं ह्याचं प्रमाण नाही, किती वेळा जेवण करावं याचं शास्त्रात प्रमाण नाही, पण किती जेवण करावं याचं. नसावे बासर निद्रा भाषण, नसावे बासर निद्रा भाषण, नसावे बासर निद्रा भाषण, नसावे बासर निद्रा
नसावे बासर निद्रा बहुभाषण नसावे बासर निद्रा बहुभाषण नसावे बासर निद्रा बहुभाषण नसावे बासर निद्रा बहुभाषण नसावी बासर निद्रा बहुभाषण युक्त आहार विहार नेम इंद्रियाचे सार. एखादं कीर्तन ऐकलं ना तर ऐकताना लोकांना अशी अपेक्षा राहते की आम्ही जे ऐकलं नाही ते याने सांगावं. जसे कीर्तनकाराची जबाबदारी असते तशी म्हणणाऱ्याची अशी असते की जे आम्ही ऐकलेलं नाही ते याने म्हणावं. म्हणजे अपूर्वता चाल म्हटली की ऐकताना गोडवा वाटतो. अपूर्वता नाही तर मग चालूच आहे आपलं बाकी ठीक आहे. नसावी बासर वा निद्रा बहुभाषण युक्ताहार विहार नेम इंद्रियाशी सार. युक्त आहार असावा. गीता सांगते युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु. ऐका आहार 24 तासामध्ये आपल्या पोटात किती जेवण गेलं पाहिजे? 1.5 किलो जेवण गेलं पाहिजे. 1,500 ग्रॅम जेवण गेलं पाहिजे. 1.5 किलो जेवण शरीराला पचतं. 1.5 किलोपेक्षा जास्त जेवण शरीराला घातक आहे. 1.5 किलो. मला जळगावहून इथं कीर्तनाला यायचं आहे आणि दुर्दैवाने मी 7 वाजता गावातच आहे. आता 7 वाजता जर मी माझ्या गावात आहे ते इतक्याला मला येणं शक्य आहे का? नाही. बरं यावं तर लागणारच आहे. मग येताना गाडीत बसल्यावर मला काय करावं लागेल? स्पीड. पहिली जबाबदारी मला गाडीचा वेग वाढवावा लागेल. बरं गाडीचा वेग वाढवला तर माझं काय नुकसान आहे? पहिलं नुकसान रोडवरच लिहिलंय रस्ते पे मस्ती जान नाही सस्ती. स्लो ड्राईव्ह लॉंग लाईफ अँड सेफ ड्राईव्ह लॉंग लाईफ. वाहने सावकाश चालवा, हळू चालवा. मी जोरात जर गाडी चालवली 1 इंजिनवर लोड येईल. 2 इंजिन खराब होण्याची शक्यता आहे. 3 इंजिन बंद पडण्याची शक्यता आहे. 4 कीर्तन घेणाऱ्याला इशारा डिझेल जास्त लागतं म्हणजे आपलं केला इशारा असं आहे. जर कमी वेळेत जास्त लांब जायचं म्हटलं तर गाडीचे नुकसान आहे. माझ्या जठराग्नीची कॅपॅसिटी 24 तासामध्ये 1.5 किलो जेवण पचवायची आहे. मी 1.5 किलोपेक्षा जास्त जेवण केलं 1 जठराग्नीवर लोड येण्याची शक्यता आहे. 2 जठराग्नी खराब होण्याची शक्यता आहे. 3 जठराग्नी मंदावण्याची शक्यता आहे. आणि 4 अन्न पचायला तिकडे जसं डिझेल जास्त लागतं तसं इकडे अन्न पचायला रक्त जास्त लागतं. माणसाला झोप केव्हा लागते? कीर्तनात. काही काही श्रोते इतके भाग्यवान असतात पहिल्या चालीला झोपले की शेवटी उठतात. तेही शेजारचा इशारा करतो संपलं का आणि चला. ऐका माणसाला जेवण केल्यावर झोप लागत नाही. माणसाला जेवण केल्यावर झोप लागत नाही, जास्त जेवण केल्यावर झोप लागते. आणि जास्त जेवण केलं की परिणाम काय होतो माहिती का? जो रक्त पुरवठा आपला मेंदूकडे जातो ना हृदयाकडून ते ब्लड सर्क्युलेशन मेंदूकडे जाताना पण जठराग्नीवर लोड आला जास्त जेवणाचा की तो रक्त पुरवठा मेंदूकडे कमी करावा लागतो आणि पोटाकडे जास्त वाढवावा लागतो. पोटाकडे रक्त पुरवठा वाढला की पोटाचे आकार वाढतात. मेंदूकडे रक्त पुरवठा कमी झाला की मेंदू सुस्तावतो. मेंदू सुस्तावला की माणूस झोपतो. सदा आयुर्वेदाचा साधा सरळ नियम आहे. सरळ जेवणाचं वैशिष्ट्य आहे हे पचायला घातक आहे. आणि घातक आजारी पडणं म्हणजे काय? लोक म्हणतात त्यांची तब्येत नरम गरम आहे ते आजारी म्हणजे काय? आजारी पडणं म्हणजे काय? तुम्ही जे खातात ते पचवायला तुमच्या शरीराने ज्या दिवशी नकार दिला त्या दिवशी अंदाज काढा तुमचं शरीर तुमच्या विरोधात गेलं. फार ताकद नसते बरं. तुम्ही काही खा म्हणजे काही नका खा. काही खा पण काही नका खा आहे की नाही? त्याचं एक प्रमाण असतं. कुठे खावं त्याचं प्रमाण आहे. किती खावं त्याचं प्रमाण आहे. नाही त्यांच्याकडे ना ती हॉटेल आहे ना शुद्ध शाकाहारी पण आहे आणि मांसाहारी पण आहे. तुला डोक्याचा वापर आहे का? मांसाहारी तर शुद्ध शाकाहारी कसं काय राहील? त्या हॉटेलला त्याचा मेंदू गहाण ठेवला आहे. म्हणजे कुठं काय घेतलं पाहिजे, कुठं काय पिलं पाहिजे त्याचं प्रमाण आहे की नाही, त्याची भूमिका आहे की नाही. ते भूमिका जर आपल्या लक्षात येत नसेल तर उपयोग नाही. हॉटेलला नॉनव्हेजचं पण किचन आहे आणि तिकडे व्हेज पण चाले, अंडे पण आहे, चहा घेता का? तर असं चालत नाही. त्याच्या भूमिका असतात. त्या भूमिका जोपर्यंत नजरेत येत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचं गांभीर्य लक्षात येत नाही. ऐका मग या प्रक्रियेतून तुमच्या माझ्या जीवनाचा क्रम आहे. शरीर संरचना. आजारी पडणं म्हणजे काय? तुम्ही जे खातात ते पचवायला तुमच्या शरीराने नकार दिला की तुम्ही आजारी पडलात. मग कसं पचत नाही
कसं? साधं सरळ गणित आहे. आपण पात्रातला घास हातात घेतला, हातातला घास तोंडात टाकला आणि तोंडातला घास पोटात टाकला. कसा करता? पचवण्याकरता. तोंडा वाटे पोटात गेलेला घास पोटात पचत नाही, तोंडा वाटे पोटात गेलेला घास पोटात पचत नाही आणि पुन्हा तोंडा वाटेच परत येतो. त्याला काय म्हणतात? वमन. काय म्हणतात त्याला? ओकारी. काय म्हणतात? वमन. काय म्हणतात? ओमेट. काय म्हणतात त्याला? उलटी. का उलटी? कारण तोंडातला घास पोटात पचायला जाणे प्रक्रिया सुलटी, पोटात न पचता पुन्हा तोंडावाटे परत येणे उलटी. प्रक्रिया जोपर्यंत सुलटी आहे तोपर्यंत तुमचं पोट चांगलं आहे. ती पचत नाही तेव्हा ती उलटी व्हायला लागते आणि शरीर मग तुमच्या प्रत्येकाचा घात करायला लागतं. रोग दोन प्रकारे जन्माला येतात. एक आधी रोग येतात आणि दुसरे व्याधी रोग येतात. आधी रोग हा मनाचा असतो आणि व्याधी रोग हा शरीराचा असतो. माणसं आजारी एकाएकी पडत नाही. बरं, धर्मशास्त्राने इतकी बारीक भूमिका दिली आहे की आजारी पडण्याकरता तुम्हाला लालसा असते, लालसा. तुम्हाला वासना असते, वासना. आपल्या भाषेत लोभ, इच्छा, आकांक्षा. मला हे प्राप्त झालं पाहिजे, मला हे प्राप्त झालं पाहिजे. हो, आणि मग ते प्राप्त होत जातं आणि ते प्राप्त जी वस्तू आपल्याला प्राप्त करायची ती जर भेटली नाही तर मन प्रक्षुब्ध होतं. म्हणजे मन काय होतं? प्रक्षुब्ध होतं. मनाला राग यायला लागतो. असे डोंगरेजी महाराज सांगायचे, जिनकी रसना नियंत्रण में नहीं उनकी वासना नियंत्रण में नहीं. पगले रसना के नियंत्रण से ही तो वासना का नियंत्रण होता है. ज्याची जीभ ताब्यात त्याचे भोग ताब्यात, ज्याची जीभ ताब्यात नाही त्याचे भोग ताब्यात नाही. मायका, माणसं शरीरावर बलात्कार करतात. माणसांना घाण सवय पडली बलात्कार करायची. घाण, माझी व्याख्या समजून घ्या. शरीर सगळं करा आयुष्यात, शरीरावर बलात्कार करू नका. डॉक्टर साहेबांनी सांगितलं ना तुम्हाला शुगर आहे, डॉक्टर साहेबांनी सांगितलं ना गोड खायचं नाही, मग तरी तू डायबिटीजची गोळी पण घेतो आणि जिलेबी पण खातो. हा शरीरावर बलात्कार आहे. एखाद्या वेळेस गोळी घेऊ नको पण गोड खाऊ नको. डॉक्टर साहेबांनी सांगितलं ना तुम्हाला ऍसिडिटी आहे, ऍसिडिटीची गोळी घेतो मग मसाली भाजी खातो. पुरस्कार भेटणार आहे का तुला? देहावर बलात्कार करू नका. डॉक्टर साहेबांनी ज्या दिवशी सांगितलं ना तुम्हाला शुगर आहे, गोडाला प्रतिकार करा. कशाला गोळी पण घ्यायची गोड पण खायचं? काय अर्जंट आहे का? एखाद्या दिवशी गोळी घेतली नाही तर चालेल पण गोड पोटात जाता कामा नये. एखाद्या दिवशी ऍसिडिटीची गोळी घेतली नाही तर चालेल पण मसाल्याची भाजी माझ्या पोटात जाता कामा नये. शेवटी शरीर मला साथ देईल तोपर्यंतच मी जिवंत आहे. शरीर माझ्या विरोधात गेलं तर काय उपयोग आहे? आयुष्याचे सूत्र बिघडता. ज्ञानोबाने म्हटलं उमटे भूताची खडाडता. शरीर विरोधात गेला काय करणार आहे तुम्ही? त्या रोगाला आधी आणि व्याधी. मला हे वस्तू, मला हा खायला पदार्थ भेटला पाहिजे, हिला म्हणता लालसा, हिला म्हणता वासना. तो पदार्थ खायला भेटला नाही की मन प्रक्षुब्ध होतं. मन प्रक्षुब्ध झालं की आपले जे पंचप्राण असताना ते प्राण शुद्ध होतात. शुद्ध प्राण शरीरामध्ये उष्णता निर्माण करतात. ते शुद्ध प्राण स्नायूमधून फिरतात. स्नायू म्हणजे आपले जे हाडं आहेत ना, याला जे मध्ये छिद्र आहेत ना, जे पाईपासारखे, त्याच्यामधून रक्ताभिसरण होतं ना, त्या रक्ताला ते अशुद्ध करायला लागतात, शुद्ध करायला लागतात. ते रक्त बिघडलं की स्नायू व्यवस्था बिघडते. स्नायू व्यवस्था बिघडली, त्या रक्ताभिसरण बिघडलं की माणसाला दोन प्रॉब्लेम येतात. हाय डायजेशन नाही तर रॉंग डायजेशन. म्हणजे अतिपचन किंवा अपचन व्हायला लागतं. ते अतिपचन अपचन झालं की शरीराची रचना बिघडते आणि शरीराची रचना बिघडली की मनाचा आजार शरीराच्या आजारामध्ये प्रवेश करतो आणि मग शरीराच्या आजारात प्रवेश केला की मग रोग आमच्या पोटी जन्माला येतो. मग रोग आम्हाला होतो. मग कोणता तरी रोग होतो. ऍसिडिटी असेल, शुगर असेल, बीपी असेल, कॅन्सर असेल, टीबी असेल, कुठला तरी रोग जन्माला येतो. मग रोग जन्माला आला की त्या रोगाला आपण आपला नातेवाईक म्हणतो का? महाराज म्हटले नाही. त्या रोगाला जसं आपण नातेवाईक म्हणत नाही तसं मध्यम लोपी लोप समासाने आपल्या पोटी जे कुटुंब जन्माला येतं त्यालाही नातेवाईक म्हणण्याचं धाडस करू नका. प्रश्नार्थक दृष्टांताने तुकोबरे आपल्याशी वार्तालाप साधतात. अभंगाच्या पहिल्या पोटी जन्मते रोग, पोटी जन्मते रोग, पोटी
पोटी जन्माते रोग तरी का म्हणावे आप्त वर्ग. आपल्या पोटी रोग जन्माला येतात, आजार जन्माला येतात. आपल्याकडे आयुर्वेदाच्या काही परंपरा आहे, आपल्याकडे शास्त्राच्या काही परंपरा आहे. रोग जन्माला येतात. कफ, वात, पित्त याचं त्रिदोषाचं संतुलन बिघडलं की माणसं आजारी पडतात. परमार्थाचा आजार कोणता आहे माहिती का? संसाराचा आजार. संसाराचा आजार आहे तुमच्या माझ्या जीवनामध्ये आधी भौतिक, आधी दैविक, आध्यात्मिक आजार. रोग घालवण्याकरता आपल्याकडे डॉक्टर असतात. डॉक्टर त्याच्या परंपरा 3 आहे. होमिओपॅथी 1, ॲलोपॅथी 2 आणि आयुर्वेद 3. होमिओपॅथीचा जन्म कधी झाला? खडकोदरचा सप्ताह बसला त्या वर्षी. पटकन बोलत जा, मला एवढा गॅप चालत नाही. माझी कीर्तनाची पद्धत एकदा चालू झालं की जय विठ्ठलपर्यंत मला कनेक्टिव्हिटी आणि कंटिन्युटी लागते. गॅप पडला की मला काही पण सुचतात. माझी पद्धत एखादा माणूस म्हातारा आहे, त्याचा जीव लवकर जात नाही, घरातले लोक कंटाळतात, 10-10 मिनिटांनी त्याच्या क्वाटजवळ जाऊन चेक करतात, आहे का गेले, आहे का गेले. तसं कीर्तन होईपर्यंत माझ्याकडेच पाहायचं, आहे तर आहेच. आता कसं काय जाईल घेतल्याशिवाय? तुमच्या कीर्तनाचा अभिप्राय घेतल्याशिवाय कसा जाईल असा अर्थ आहे त्याचा. तुमच्या मनात वेगळं पाप आहे, त्याला पर्याय नाही. सोच अपने अपने, सोच बदलो देश बदलने वाला आहे. अर्थात सॅम्युएल हायनेमॅन नावाच्या माणसाने जर्मनमध्ये जन्माला येऊन आणि फ्रान्समध्ये मृत्यू गाठून 1770-1795च्या काळामध्ये त्याने त्या उपचार पद्धतीचा शोधला. त्याच्यामध्ये टिंचणी नावाची पद्धत आहे, पिल्स नावाची पद्धत आहे, पावडर नावाची पद्धत आहे आणि थेंब म्हणजे ड्रॉप नावाची पद्धत आहे. या कोणाच्या पद्धती? या होमिओपॅथीच्या. त्याने होमिओपॅथीचा जन्म घातला. तर ॲलोपॅथीचा आपण सगळेजण विचार करतो. ॲलोपॅथी खूप जुनी आहे. ॲलोपॅथीचा शोध ज्याने लावला त्याचं नाव हिप्पोक्रेटिस. हिप्पोक्रेटिसचा जन्म ग्रीक नावाच्या देशामध्ये कोस नावाच्या एका बेटावर झाला. त्याचा जन्म इसवी पूर्व 460 ते इसवी पूर्व 370, म्हणजे तो 90 वर्ष जगला. तो 90 वर्ष जगताना त्याने नैसर्गिक उपचार पद्धतीचा शोध लावला. कफ, वात, पित्त आणि काळे पित्त असा 4 पद्धतीचा शोध त्याने लावला. त्याच्यावर इंजेक्शनची प्रक्रिया करत असताना त्याने 4 प्रक्रिया सांगितल्या की इंजेक्शन जेव्हा दिल्या जातं ना मेडिकलमध्ये, ॲनाटॉमीलॉजीमध्ये, तेव्हा ते इंजेक्शन देताना 4 पद्धती असतात. काही इंजेक्शन हे रक्तातून दिल्या जातात, काही इंजेक्शन हे स्नायूतून दिल्या जातात, काही इंजेक्शन हे त्वचेच्या थरात दिल्या जातात आणि काही इंजेक्शन त्वचेच्या थराच्या खाली दिल्या जातात. म्हणजे काय? रोग कसा आहे तसं त्याला संधान काय दिलं पाहिजे त्याची विशेषता आहे. ही विशेषता आपण प्रत्येकजण प्रतिपादित करतो. काहींना ऋग्वेदाचं इंजेक्शन द्यावं लागतं, काहींना सामवेदाचं द्यावं लागतं, काहींना यजुर्वेदाचं द्यावं लागतं आणि काहींना मात्र अथर्ववेदाचं द्यावं लागतं. पेशंट कसं आहे तसं इंजेक्शन द्यावं लागतं. पेशंटची भूमिका लक्षात घ्यावी लागते आणि मग डॉक्टरला ट्रीटमेंट करावी लागते. त्या हिप्पोक्रेटिसने ते सगळं शोध लावला. सगळे जगातले लोक आले, त्याचा सत्कार करायला लागले की आम्हाला तुमचा सत्कार करायचा आहे. तो म्हणे सत्कारावर पैसे खर्च करू नका, ते पैसे मला द्या. शेवटी माणूस स्वार्थीच आहे. कधी कधी आम्ही गेलो, लोक 1,500, 2,000 हजार रुपयाच्या हारगड्यात टाकतात. त्यांना समजून सांगावं लागतं एवढे पैसे हारावर खर्च करण्यापेक्षा तेच पैसे काय भारी हार टाकला जातो, त्या हाराच्या शर्टला डाग पडतात, ते शर्ट घरी गेलं की बाथरूम मध्ये आपल्या नावाने हरिपाठ होतो. होतो की नाही? आपल्याला सांगावं लागतं अगं त्या लोकांचं प्रेम आहे, त्यांचं सोडा. तुम्हाला समजत नाही का? मग तिला सांगावं लागतं हे डाग अच्छे. शक्यतो पांढऱ्या कपड्यावर डाग पडू नये आणि हाराचे पडले ते हे डाग अच्छे. ज्यांना समजलं त्यांना धन्यवाद. बाकीच्यांनी जेवण केल्याशिवाय जायचं नाही. हे पा कीर्तन नेहमी राहतात, शेवटी महत्वाचं काय असतं? शाबास. तर तो म्हणला मला पैसे द्या, मला भारतात जायचंय. का जायचंय भारतात? आता पुढचा मुद्दा तुमचा प्रत्येकाचा स्वाभिमान जागृत होईल असा आहे. तो म्हटला मी भारताचं महाभारत वाचलं, भारताचं श्रीमद भागवत वाचलं आणि म्हणून मला ॲलोपॅथीचा शोध लावता आला. ते ग्रंथ ज्या देशात जन्माला आले ती माती मला कपाळाला लावायची, म्हणून मला भारतात जायचंय. तुमच्या माहिती करता सांगतो, ते समुद्र मंथनाची कथा माहिती ना? एका बाजूला दानव, एका बाजूला देव. मेरू पर्वताची रवी, वासुकी सर्पाची रवी, मेरू पर्वताची रवी आणि वासुकी सर्पाची दोरी करून ते मंथन जेव्हा करायला लागले ना, तेव्हा त्या डोंगरावर जे हजारो प्रकारचे झाडं होते, फुलं होते, वनस्पती होत्या, त्या वनस्पतींची, झाडांची फुलं, पानं, फळं, साली
खाली पडायला लागले, त्याचा द्रव अर्क रस समुद्रामध्ये पडायला लागला. तो धन्वंतरी अवतार विष्णूने धारण केला. तो सगळा रस एका अमृताच्या कलशामध्ये धारण केला आणि अमृताच्या कलशात धारण केल्यानंतर देवाचं आयुष्य वाढवणाऱ्या जगातला पहिला आयुर्वेदाचा काढा तयार झाला. तो आयुर्वेदामध्ये आपल्या परंपरेत झाला. आपल्याकडे परंपरा दोन आहे, एक धन्वंतरी परंपरा आहे आणि एक आत्रेय परंपरा आहे. धन्वंतरी परंपरा चरक संहितेमध्ये आणि आत्रेय परंपरा सुश्रुत संहितेमध्ये. त्या धन्वंतरी आणि आत्रेय परंपरेत विष्णूचा अवतार धन्वंतरी आयुर्वेदाचा जनक आहे. धन्वंतरी हा आयुर्वेदाचा जनक आहे. त्याने एक वाक्य सांगितलंय, पुढचं वाक्य नीट ऐका. माणसाने जेवण औषधासारखं करावं. जेवण कसं करावं? औषधासारखं करावं. माणसाने जेवण औषधासारखं करावं. जर माणसाने जेवण औषधासारखं केलं नाही तर औषधं जेवणासारखे घ्यावी लागतात. जेवण औषधासारखं म्हणजे काय? कम खाना गम खाना नम जाना. कमी जेवण करा, शरीर धोका देणार नाही. नम्रता ठेवा, देव भेटल्याशिवाय राहणार नाही. बोलू नका, फक्त वाट पाहून लोकांचे कामं करा, झडपीत निकाल लागल्याशिवाय राहणार नाही. तर म्हणजे चेहरे फ्रेश होता तेवढे की नाही बा, काहीतरी याला माहिती आरक्षण लागते बुवा. ऐका ऐका ऐका, ही जी भूमिका आहे, शरीर संरचनेचं वैशिष्ट्य आहे. त्या आत्रेय परंपरेमध्ये ती जी परंपरा आहे ना, धन्वंतरी परंपरा आहे. सुश्रुताने रोग जन्माला, आजारी पडतो आम्ही, जन्माचे 7 कारण नाही, रोगाचे 7 कारण आहे. पहिलं आदिबल प्रवृत्त. आदिबल प्रवृत्त म्हणजे काय? माणसं उपजातात, काही काही पोरं जन्मतात आजारी असतात. मग काय चुकलं त्यांचं? जन्माला आल्या आल्याच लोक आजारी. पूर्वी म्हणजे तुम्ही पाहत असाल, पूर्वी लोक बाळ घरात जन्माला यायचे. सध्या पोरांना दवाखानाच आवडतो, त्यातही काचाच्या पेट्या आवडतात. काही पोरं उपजत, अहो 1.5 वर्षाच्या पोरांना डायबिटीस. हा परिणाम कशाचा आहे? कशाचा परिणाम आहे? एवढ्या लहान वयात पोरं आजारी पडतात, हा परिणाम कशाचा आहे? याला आदिबल प्रवृत्त म्हणतात. त्याचं शास्त्र विर केलंय की वडिलांचं तेज आणि आईचं रज याच्यात जर दोष असला तर संतती जन्माला येताना तिला घातक ठरते. त्याच्यामध्ये जन्मांधपणा, उपजाताच आंधळे, अपंगपणा जेव्हा येतो ना तेव्हा आदिबल प्रवृत्तता म्हणतात. म्हणजे मुलगा जन्माला यायच्या आधी आईच्या रजात किंवा वडिलांच्या तेजामध्ये काहीतरी दोष होता आणि तो दोष काय म्हणजे त्याच्या पलीकडे अजून सांगतोय, कॅमेरा आहे म्हणून तरी पण सांगतो, अजून तुम्हाला सांगतो. जीवनाचं सूत्र आहे ना, मागे या एका मुद्द्यावर इंदुरीकर अडचणीत आले होते, तरी बोलतो, मला सवय अडचणीत यायची. तर हायपर टेन्शन घेणारी लोक जे असतात, फिजिकली जे लोक जास्त स्ट्रेस घेतात, शरीराला जे लोक जास्त थकवा, उमेदीच्या काळात, विवाह उत्तर काळात, लग्न झाल्यानंतर पहिली 10 वर्ष जे लोक अति स्ट्रेस घेतात, अति टेन्शन घेतात, अति शरीराला थकवा देतात, त्यांच्या संततीचा काल शक्यतो मुलीचा असतो. म्हणजे त्यांना मुली, तुम्ही राजकीय क्षेत्रातल्या लोकांना जर अभ्यासलं ना एकदम मनपूर्वक तर 90% पुढाऱ्यांना मुलीच होतात. याचं कारण काय माहिती का? शारीरिक स्ट्रेस जर आला तर हार्मोन इनबॅलेन्स होतात आणि हार्मोन इनबॅलेन्स झाले की त्या स्ट्रेसमुळे तुमचं जे गुणसूत्र आहे ते जुळत नाही आणि गुणसूत्र जुळत नाही तेव्हा तुमच्या पोटी येणारी संतती स्त्रीलिंगी असते. त्याच्या पुढे पलीकडे अजून मोठा आहे. ज्यांना लक्षात येत नसेल त्यांनी माझ्या फोनपेला पैसे टाका, मी ऑनलाईन पण क्लासेस चालवतो. आपल्याकडे सगळ्या प्रश्नाची उत्तर असतात. कारण मी चिकित्सतेशिवाय काही बोलत नाही 99%. त्या आदिबल प्रवृत्तीने रोग जन्माला येतात, जन्मांधपणा वगैरे. त्यानंतर जन्मबल प्रवृत्तता. जन्मबल प्रवृत्त म्हणजे काय? त्याच्यात आईचा एक दोष असतो. गरोदर काल असतो. गरोदर कालामध्ये जुन्या आजीबाईंना विचारा तुम्ही, त्या पटकन सांगतील. गरोदर कालामध्ये त्या गरोदर सुनबाईला सांगायचं, बाई ग हे खाल्लं पाहिजे, बाई ग हे खाल्लं नाही पाहिजे. काय खाल्लं पाहिजे, काय खाल्लं नाही पाहिजे, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, काय पाहिलं पाहिजे आणि काय नाही पाहिलं पाहिजे. तिने काय पाहिलं पाहिजे टीव्हीवर हे पूर्वी सासूने तिला शिकवायचं असतं. नाही तर टीव्हीवरची नाटकं सध्या पाहूच वाटत नाही. हिचा नवरा तिच्याबरोबर, तिचा नवरा हिच्याबरोबर, त्या पाहणारीला टेन्शन, ही राहील कोणाबरोबर. मग याच्यामुळे जे आगाऊ पोरं जन्माला येतात याला म्हणतात जन्मबल प्रवृत्ताचा रोग. ही जी पोरं रोग जो जन्माला येतो ना त्याला दोषबल. आधी रोगाचं लक्षण जन्माला येतं आणि लक्षणानंतर रोग जन्माला येतो. ताप हा आजार नाही, आपल्याला माहिती आहे टायफॉइड हा आजार नाही. लोक डॉक्टर म्हणतात तुम्हाला टायफॉइड झालाय. जगाच्या पाठीवर टायफॉइड हा कधीच आजार नाही. तुम्हाला ताप येतो ना, ताप हा कधीच आजार नाही. ताप तुम्हाला तेव्हाच येतो केव्हा
जेव्हा तुम्हाला कोणता तरी रोग झालेला असतो, पण काय झालं हे तुम्हाला समजत नाही, त्या रोगाचं निदानाचं लक्षण जिथं येतं त्याला ताप म्हणतात. ताप हा काय आजार नाही, त्याची एक स्वतंत्र भूमिका आहे वैद्यकीय शास्त्रामध्ये. त्या भूमिकेतून त्याला दोष बल प्रवृत्त, संघात बल रोग. काही रोग संघात आहे. संघात म्हणजे काय? आक्रमण आक्रमण करतो. शस्त्राने वार केला, त्याला हात कापला गेला, रोग झाला. हो, याला म्हणतात संघात बल. संघात बल, आक्रमण, शस्त्रक्रिया, याची 4 पद्धतीची प्रक्रिया शास्त्र आहे. ते रामायणामध्ये लक्ष्मणाला शक्ती लागली, माहिती असेल आपल्याला. मग लक्ष्मणाला शक्ती लागली, मग कोणाला बोलवलं होतं? जडकेकर महाराजला, सुसेनला. पण त्या सुसेनाने काय सांगितलं? हनुमंताला काय आण? द्रोणागिरी आण. मग द्रोणागिरीवर कोणती औषधी वापरली? त्याला संघात मध्ये 4 प्रकारची औषधे. 1 विशल्य करणे, 2 संदनी, 3 सुवर्ण करणे आणि 4 मृत संजीवनी. डायरेक्ट संजीवनी नाही आणली. पहिली कोणती? विशल्य करणे. विशल्य करणीचा रोग, विशल्य करणी शल्यचिकित्सा म्हणजे काय? आपण शत्रूला आक्रमण करतो. आता लक्ष्मणाला बाण लागलाय, मग त्या बाणाचे काही कण त्या शरीरामध्ये शिल्लक आहे, म्हणजे शस्त्राचे कण शरीरात असतात. पहिल्यांदा जखमेतून शस्त्राचे कण बाहेर काढणे त्याला म्हणतात विशल्य करणे. त्याच्यानंतर ती जखम भरली पाहिजे याच्याकरता जे औषध देतात तिला म्हणतात समधनी. त्याच्यानंतर त्या जखमेचा वन पडला नाही पाहिजे, तिचे टाचे, तो टाच्याचा व्रण दिसला नाही पाहिजे, त्या जखमेचा व्रण दिसला नाही पाहिजे, त्याला म्हणतात सुवर्ण करणे, म्हणजे त्वचा पहिल्यासारखी जशीच्या तशी करणे. आणि मग बेशुद्ध मूर्छित पडलेलं शरीर जिवंत करायचं, तिला म्हणतात मृत संजीवनी. मृत संजीवनीमध्ये जे वापरलं तिला म्हणतात पुनर्वसू. हा अग्निवेशाचा शिष्य आहे. या पुनर्वसूने एका वनस्पतीचा शोध लावला. पुनर्वसू नावाची वनस्पती पाहिली असेल आपण आयुर्वेदामध्ये. तिला पुनर्वसू का म्हणता माहिती का? पुनर्वसूचं वैशिष्ट्य कोरडी, चुलीत पेटवण्यासारखी कोरडी पुनर्वसूची काडी घ्या एवढी. आमची तो थोडा ओलावा आहे ना, त्या ओलाव्यामध्ये तिला रोवून द्या, तिला नवीन पालवी येतात. म्हणजे सुकलेल्या काडीला नवीन पालवी आणायची ताकद ज्या पुनर्वसूमध्ये असते. वर्षातून 3 महिन्या जर पुनर्वसूचा काढा घेतला तर शुष्क झालेलं शरीर सुद्धा तेजात दिसायला लागतं. याला पुनर्वसूची ताकद म्हणतात. याला संघात बल रोगाचं वैशिष्ट्य म्हणतात. याच्यानंतर काल बल असतं. कालबल, कालाने लोक आजारी पडतात. आता श्रावण महिना आजारी पडण्याचा परवडण महिना आहे. किती लोक मागच्या महिन्यात आजारी होते? कालानुसार काही लोक थंडीत आजारी पडतात, काही लोक पावसाळ्यात आजारी पडतात, काही लोक उन्हाळ्यात आजारी पडतात. कालबल, कालानुसार रोग जन्माला येतो. काळ बदलला की रोग जन्माला येतो. येतो की नाही? कालबल. काही दैवबल, काही लोक दैवाने आजारी पडतात. कारण नसताना डोंगरावरून खाली पडले आणि हातपाय मोडला गेला, ॲक्सिडेंट झाला, हातपाय मोडला गेला. सर्प चावला, दैवबलाने. दैवबलाने. जारण मारण विद्या असते, तंत्रविद्या, आघोरी विद्या म्हणतात तिला. आपल्याकडे आघोरी विद्या मान्य नाही, आपण वारकरी लोक आहे. हो, आघोरी विद्येमध्ये तंत्र चालतात, वारकरी संप्रदायामध्ये मंत्र चालतात आणि MIDC मध्ये यंत्र चालतात. प्रत्येकाची भूमिका असतात. आपण मंत्र यंत्र मानणारे, आपण तंत्र मानत नाही. आपल्याला ते चालत पण नका जाऊ त्या वाटा. जारण मारण आणि एक स्वभाव बल आहे. माणसाच्या स्वभावामुळे पण माणसं आजारी पडतात. आईने सांगितलं, वडिलांनी सांगितलं, पत्नीने सांगितलं, पतीने सांगितलं, मुलाने सांगितलं, डॉक्टर साहेबांनी सांगितलं, सकाळी 9 वाजता काहीतरी खाऊन घराच्या बाहेर निघायचं, तरी 3 वाजेपर्यंत काहीच खात नाही. म्हणजे भुकेवर विनाकारण शरीराला त्रास देतो. याच्यामुळे स्वभाव बल. ताण लागली तरी पाणी पित नाही, स्वभाव बल. डॉक्टरने सांगितलं 6 तास झोपत जा, तरी 12 तास झोपतो, स्वभाव बल. डॉक्टरने सांगितलं 8 तास झोपत जा, फक्त 3 तास झोपतो, स्वभाव बल. म्हणजे शरीराच्या प्रक्रियेच्या विरोधात स्वभावाला नेणं, आजारी पडण्याला स्वभाव बल म्हणतात. आता हे 7 प्रकारचे रोग जन्माला येतात. जसे शरीराला येतात तसे अंतःकरणाला 7 प्रकारचे रोग येतात. मग अंतःकरणाचे सप्तरोग, या सप्तावस्था आहे. अज्ञान, मल, विक्षेप, आवरण, आभासाची अवस्था, विपरीत भावना, अविपरीत भावना, शोक निवृत्ती आणि आनंदाची प्राप्ती. या रोग तुमच्या माझ्या पोटी जन्माला येतात ना, या रोगाला घालवण्याकरता प्रयत्नाची पराकाष्ठा केली पाहिजे. मग व्यवहारामध्ये सुद्धा तुम्हाला मला शरीरामध्ये रोग आहे. संसार हा एक रोग आहे. संसार हा काय? रोग आहे. मग हा संसाराचा रोग घालवायचा असेल तर तुम्हाला एकच औषध आहे, पथ्य नाम विठोबाचे. तिने पीडा वारेल
ब्रह्मरस घे काढा तेने पिढा वारेल. ब्रह्मरसाचा काढा. रस रस ऐका, याच्यात वैशिष्ट्य बरं. काही ठिकाणी ब्रह्मरस घेई काढा. आता इथं दोन पद आहे, रस वेगळा आणि काढा वेगळा. रस कशाचा असतो? ऊसाचा. रस कशाचा असतो? आंब्याचा. आता ऊसाचं वैशिष्ट्य आहे त्या, आता इतक्या बारीक आपल्याला जायला पण नको, पुन्हा तुम्हाला संशय येईल हा नेमका कोण आहे, कीर्तनकार आहे का डॉक्टर आहे? त्या रस आहे ना, रस, ऊसाचा रस पितो ना आपण. ऊसाच्या रसाला कधी ऊसाच्या दुकानावर जाताना रस प्यायच्या आधी माणसाने चुन्याची पुडी खिशात ठेवावी आणि स्वतःला चुन्याची पुडी स्वतः जोड नसेल तर कमीत कमी तंबाखू खाणारा एक मित्र करावा. चुन्याचा अंश गुंजभर, गुंज कशाला म्हणतात? काड्याची पेटी असते ना, त्या काडीवर जितका गुळ लागलेला असतो त्याला म्हणतात गुंज. तितका गुंजभर जर तुम्ही चुना ऊसाच्या रसात टाकला तर तो तुमच्या शरीराला योग्य नाही, तर तो तुम्हाला घातक आहे. आता त्याची इफेक्ट काय असा? हा प्रोजेक्ट आहे, त्याचा इफेक्ट परिणाम हा स्वतंत्र पद्धतीने पडतो. आंब्याचा रस खाण्याची एक पद्धत आहे. ऊसाचा रस पानांचा फळांचा असतो. पानांचा फळांचा जो असतो त्याला रस म्हणतात. आणि पानं पाण्यात टाकल्यानंतर उकडल्या जातात त्याला काढा म्हणतात. तो काढा ज्या वेळेस चौथ्या टप्प्यात उरतो त्याला अर्क म्हणतात. आणि त्याला भावना असते. प्रत्येकाला भावना असते. कोणतं काय औषध घेतलं की भावना असते. भोपळ्याचं बी खाणं चांगलं आहे बरं, भोपळ्याचं बी खाणं चांगलं आहे, पण बिना भावनेचं खाऊ नये. आयुर्वेदात भावना नावाचा प्रकार. भावना म्हणजे काय? भावना म्हणजे काय? भोपळ्याच्या बीला गोमूत्राची भावना असते. गोमूत्र असतं ना, 3 दिवस भोपळ्याचं बी गोमूत्रात ठेवा आणि 4थ्या दिवशी ते तुम्ही खाण्याचा प्रयत्न करा, तुमच्या शरीराला चांगलं आहे. तिला भावना म्हणतात. बेड्याचं चूर्ण आरोग्याला एकदम चांगलं आहे, पण त्याला भावना असते. बेड्याच्या चूर्णाला भावना असते. प्रत्येकाला शास्त्राने भावना दिलेल्या आहे, त्या भावनेनुसार ते खाल्लं पाहिजे. साधं लोकांमध्ये गैरसमज असतात. डोंगरामधून एक द्रव स्त्रवतो त्याला आपण शिलाजीत म्हणतो. त्याचा वापर लोकांनी गैर केला, चुकीच्या पद्धतीने केला. पण तुमच्या हाडाची संरचना टिकली पाहिजे याच्याकरता ते खाल्लं पाहिजे, पण त्याला भावना गोमूत्राची असते. म्हणून ज्या शिलाजीतमधून गोमूत्राचा स्पष्ट वास येतो, सुगंध येतो, त्यालाच ती भावना पवित्र असते, नाही तर ती भावना नसते. शास्त्राने रसाची भावना दिली, शास्त्राने काड्याची भावना दिली, शास्त्राने अर्काची भावना दिली. वारकरी संप्रदाय रस सांगतो. तुम्हाला रोग घालवायचा का संसाराचा? ब्रह्मरस घेई काढा जेने पिढा वारेल पथ्यनाम विठोबाचे. ते ब्रह्मरसाचा काढा आहे. हो, महाब्रह्मरस कुठे भेटेल तुम्हाला? हा ब्रह्मरस ज्ञानाने भेटेल का? नाही. हा ब्रह्मरस ध्यानाने भेटेल का? नाही. हा ब्रह्मरस ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस, ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस, ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस, ऐसा या कीर्तनी. हे समाधीचे सुख सांडावं वाढोनी, ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस, ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. समाधीचे सुख सांडावं वाढोनी, ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस, ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. समाधीचे सुख सांडावं वाढून ऐसा कीर्तनी ब्रह्मरस. महाब्रह्मरस कुठे घ्यावा? कीर्तनी घ्यावा. आणि जर कीर्तनात घ्यायचं नसेल तर मग कुठे घ्यावा? असं आहे बरं, वैशिष्ट्य आहे. सोमरस, सोमरस मित्रांसोबत घ्यावा आणि ब्रह्मरस एकट्याने घ्यावा. सोमरस मित्रांसोबतचा तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस सेव सदा. आहा, तो ब्रह्मरस कसा? तुका म्हणे पोट धालेचे ने धाय आणि खादलीची खाय आवडणे पुन्हा पुन्हा घ्यावा वाटतो आणि तो शरीराचा रोग नष्ट होतो. तुमच्या माझ्या पोटी मुलं जन्माला येतात. अरे संसारामध्ये कोण, मी बोललो ना, आयुष्याचे सूत्र बिघडता, ओमटे भूताचे खडाडता. तुमच्या माझ्या पोटी पोरं जन्माला कोण कोणाला साथ देतं? नाही 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 देत. आपल्या शरीराची संरचना आहे. पहा, डोळे जागेवर आहे माझे, दिसत नाही मला आता. कान जागेवर आहे माझे, ऐकू येत नाही मला आता. पाय जागेवर आहे माझे, पण नातवाने मोटरसायकलवर नेलं तर मारुतीचं दर्शन घेता येते, नाही तर दर्शनही घेता येत नाही. अरे आईच्या पोटी जन्माला आलो मी 2.5 पावणे 3 किलोचा होतो. आज माझ्या वयानुसार मी 40 50 70 80 90 क्विंटलचा झालो, ज्याच्या त्याच्या कंपनीचं क्षेत्रफळ. तर
आता कोणाच्या कंपनीला किती प्रॉफिट झालाय मला कसं सांगता येईल? त्याचा आयडी तुमच्या जवळच ठेवा. मग हे शरीर 2.5-3 किलोचा मी आज 50, 60, 70, 80 किलोचा झालो. माझ्या नियोजनामुळे ही तब्येत झालेली, माझ्या नियोजनामुळे हे शरीर वाढलंय. आणि आज माझ्या विरोधात चाललं गेलं शरीर. डोळे जागेवर असून मला दिसत नाही, कान जागेवर असून मला ऐकू येत नाही, पाय जागेवर असून मला चालता येत नाही. काय झालं? आयुष्याचे सूत्र बिघडता, उमटे भूताचे खडाडता. अरे शरीर माझ्या विरोधात प्रवास करायला लागलं. बाप रे, काय शरीर मला विरोधाभास करायला लागलं. किती करताय ते शरीर माझा विरोधाभास. 10 ते 12 कीर्तन ऐकलं आणि 12:30 वाजता आपल्याला अटॅक आला. 12:30 वाजता अटॅक आला. कोणाला? कोणाला? ठीक आहे, तुम्हाला भीती वाटत असेल तर मला. मग ठीक आहे महाराज. कीर्तन करायला आता मग काही वाटत नाही त्याचं. बरं 12:30 वाजता मला अटॅक आला. मग मला सांगा, इतकं चांगलं 2 तास मी बोलतोय, मला काहीच झालं नाही आणि खाली बसल्या बसल्या अटॅक आला. याचं कारण काय? मी ओवी वाचली पाहिजे. आयुष्याचे सूत्र बिघडता, उमटे भूताचे खडाडता. माझं शरीर माझ्या विरोधात गेलं. मी काय करू? मी रात्रभर झोपलो, सकाळी 5 वाजता उठलो. उठल्यानंतर ब्रश करायला लागलो, हात थरथरायला लागला आणि दुसऱ्या क्षणाला माझ्या अर्ध्या अंगावरून वारं गेलं. मला अर्धांगवायू झाला, पॅरालिसिसचा झटका आला. आयुष्याचे सूत्र बिघडता, उमटे भूताचे खडाडता. मी कीर्तनात अचानक विठ्ठल विठ्ठल भजनाला मला चक्कर आला. खाली बसलो. डॉक्टर साहेबांनी शुगर चेक केली. महाराज इथून पुढं गोड बोलत जा, गोड खात नका जा. हे शुगरवाल्यांचा प्रॉब्लेम. बरं, कोणाची 200, कोणाची 250, कोणाची 300, कोणाची 400 शुगर आहे. पोटात एवढी आहे तरी तोंडात येऊ देत नाही. ज्यांना समजलं त्यांना धन्यवाद. बाकी फिर मिलेंगे ब्रेक के बाद. ऐका, विनोदाचा भाग सोडून द्या. हे सगळं घडतं, माझं शरीर माझ्या विरोधात जातं. आयुष्याचे सूत्र बिघडता. अरे बिघडली माझी तब्येत, केलं मला दवाखान्यात ॲडमिट. आता मला दवाखान्यात ॲडमिट केलं. माझ्या रक्ताचे, प्रीतीचे, प्रेमाचे सगळे लोक मला दवाखान्यात पाहायला येणार आहे. मला जे दवाखान्यात पाहायला येणार आहे ते दवाखान्यात माझ्यासोबत किती दिवस मुक्कामी राहणार आहे? लगेच निघून जा. माणसाचा पराभव सांगू का? पराभव तुमचा आणि माझा पराभव. सोगरस फाट्यावर वडाडी भोईला जर भेटला नव्हतो आपल्याला तर 10 रुपयाची चहा पाजत नाही. आपली तब्येत जेव्हा चांगली असते ना तेव्हा 10 रुपयाची चहा पाजत नाही. आणि मानवतामध्ये ॲडमिट केल्यानंतर, अशोकामध्ये, ओखाडमध्ये ॲडमिट केल्यानंतर डॉक्टर आपल्याला ICU मध्ये पाणी पिऊ देत नाही. तिथं 150 रुपयाच्या सफरचंद आपल्या छाताडावर घेऊन येतात. हो, ते फळं आपण फक्त पाहतो, खात नाही. ते फळं आपण फक्त पाहतो, खातो का? नाही. याला म्हणतात कर्माची फळं. मग कर्माचीच फळं आहे ना ती. पाहायलाय, खायला नाही. बरं, ते फळं वाया जातात का? नाही. आजारी माणसाला आणलेली फळं वाया जातात का? नाही. पेशंट जवळ एक जण थांबलेला असतो आणि पेशंट जवळ थांबलेला हुशार नसला तर चालतो, चॅप्टर पाहिजे. हुशार असणं वेगळं, चॅप्टर असणं वेगळं. बरं, संप्रदायात चॅप्टर कीर्तनकार वाढले, हुशार कमी झाले. आणि मग चॅप्टर लोकांना ते चॅप्टरच आवडायला लागले. कारण ते कीर्तन घेणारे कीर्तन करणारे केसच चॅप्टर आहे. ऐका, मग ते सगळे पाहणारे गेले की तो थांबणारा खोलीला कडी लावतो, बॅगमधून सुरी काढतो, सफरचंद कापतो, त्याच्यावर थोडं मीठ घालतो आणि जो आजारी त्याला म्हणतो घेतो का? गोड आहे. तो म्हणतो तुझ्या करताय का? पेशंट 10 दिवस दवाखान्यात राहू द्या, पेशंटची तब्येत सुधारेल का नाही याची गॅरंटी नाही. पण जो थांबतो, जो थांबतो त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं की तुझे हे निढळी कोटी चंद्रप्रकाश असा मजबूत दिसतो ना तो. ऐका, नाही कोणी. अरे राम वनवासात जायला लागले तर दशरथ अयोध्येत थांबले पण पोरासोबत वनवासात गेले नाही. यमुनेच्या डोहामध्ये चेंडू पडल्यानंतर कृष्ण परमात्मा कालियाशी संघर्ष करताय. यशोदा काठावून रडते पण प्रवेश करत नाही. जिथं देवाच्या मायबापाची परिस्थिती तिथं तुमच्या मम्मी पप्पाची काय परिस्थिती असेल? कशासाठी आपण विचार करतोय? तरी का म्हणावे आप्तवर्ग? कोणीच नाही ह्या जगात, सूत्र कोणी नाही. महाराजांची गोड भाषा आहे. अंतकाली मे परदेसी, अंतकाली मे परदेसी, ऐसे जानो ने मानसे, ऐसे जानो ने मानसी, मनोने
शरण तुझा पामे आलो, शरण तुझा पामे आलो, शरण तुझा पामे आलो. नवमास गर्भवासे, नवमास गर्भवासे, हे नवमास गर्भवासी, नवमास गर्भवासी. अंतकाली मी परदेसे. सगळ्यांना पाठी अभंग. परदेसे नाही कोणी अंध पांगुड झालो, असं म्हणायचं होतं मला. तुमच्या गात्यात वेगळा अभंग आला का? तुमच्या गात्याची प्रिंटिंग बिघडलेली दिसते. काही काहींचे अभंगच वेगळे पाठ आहे. जब हम पैदा हुए जग हसे हम रोए. काही काही 70 गेले तरी म्हणे जवा होंगे. असा सोडा तुला. आता काय जवा होंगे. ऐका शरीर साथ नाही देत. 30-32 वर्षाचा पती आहे आणि 30-32 वर्षाच्या माणसाला हृदयविकाराचा झटका आला, मेला. जीवाच्या आकांताने बायको रडायला लागली नवल्याच्या पेताजवळ. सगळे भावबंद जमा झाले, मॅटिन चटाय त्याने गल्लीत टाकल्या. तिला समजून सटलं, बाई ग तुझा पती मेलाय. उभे आयुष्यात तुला हा माणूस आता उघड्या डोळ्याने कधीच पाहता येणार नाही, कधीच पाहता येणार नाही. पण आम्ही सगळे भाऊबंद रात्रभर गल्लीमध्ये बसलेलो आहे. तू घराचा दरवाजा बंद करून घे आणि एकटी रात्रभर त्याच्यासोबत काय गप्पा मारायच्या मारून घे. थांबेल का ते? थांबेल का? कोण आहे तिचा? तो पती. पती आहे. तर माफी मागून तुमचा पोरगा तुमचा भाऊ म्हणून, तुमचा मित्र म्हणून एक वाक्य सांगतो. आपल्यात चैतन्य आहे ना, आपल्यात जीव आहे, आपल्यात आत्मा आहे, आपण जिवंत आहे. तेव्हा आपल्यासोबत एकांतात जिने हजारो रात्री काढल्या होत्या. आपल्यामध्ये आत्मा असताना, आपण जिवंत असताना आपल्यासोबत एकांतात जिने हजारो रात्री काढल्या होत्या. आपल्यातला आत्मा बाहेर निघून गेल्यानंतर स्वतःची बायको घाबरते. बाकीच्याकडून काय अपेक्षा करताय? तरी का म्हणावे आप्तवर्ग. थांबेल का ती? थांबेल नाही. हां थांबणार. तिला भीती वाटते, नाजाने बदला ना घे. आणि तुम्हाला खरं सांगू का, तुम्ही माझ्या जातीचे म्हणून तुमच्या माहिती करता सांगतो. मी हे बाकीचे लोक उपोषणाला बसताना मला आवडत नाही. मी एकदा उपोषणाला बसणार आहे. मी 100% उपोषणाला बसेल. माझी वेळ येऊ द्या फक्त. जगात गाजेल माझं उपोषण. मी 100% उपोषणाला बसणार आहे. आणि मी देवाच्या विरोधात उपोषणाला बसणार आहे की ज्या बायका जिवंतपणे नवऱ्याला त्रास देतात, तो नवरा मेल्यानंतर दर अमावस्या पौर्णिमेला त्याला बदला घ्यायची संधी देवाने दिली पाहिजे. माझ्या उपोषणाचा मुद्दा हाच राहील. अर्थाने निर्माण करून देऊ हीच प्रभूच्या चरणी प्रार्थना. आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. महाराष्ट्राचा खऱ्या अर्थाने स्वराविष्कार जर आपण पाहत असाल तर आपल्या प्रत्येकाच्या लक्षात येईल. ऐका. आदरणीय श्रोत्र भक्तीपरायण परमपूज्य सदानंदजी महाराज, आदरणीय श्रोत्र भक्ती परमपूज्य प्रकाशजी महाराज, वारकरी संप्रदायाच्या वारकऱ्यांच्या चालीत आणि वारकऱ्यांच्या चालीतच परमार्थाची खऱ्या अर्थाने नियमनता टिकवणारी माझी गुरुबंधू मंडळी. या ठिकाणी एखाद्या मोठ्या गायकाच्या तोंडातून हरिपाठ ऐकला की माणसाचं मनोरंजन होतं आणि वारकऱ्याच्या तोंडून हरिपाठ ऐकला की माणसाच्या आत्म्याची तृप्ती होते. शेवटी तुमची वाणी ज्ञानोबा तुकोबाऱ्यांच्या अभंगाने जर पवित्र होत असेल तर याच्यासारखं भाग्याने काय. गाणे विधवा असतात आणि अभंग सौभाग्यवती असतात. 750 वर्ष झाली. 750 वर्षापासून लोक आजही कीर्तनाच्या सुरात रूप पाहता लोचने अभंगाने करतात. अभंगाला आजही मरण आलं नाही. याला त्याचं सौभाग्यवती लक्षण म्हणतात. सुंदर ते ध्यान अभंग म्हणताना 400 वर्षापासून आजपर्यंत कोणालाच कंटाळा आला नाही. याला अभंगाचं सौभाग्यवतीचं लक्षण म्हणतात. 700 वर्षापासून लोक आता विश्वात्मके देवे पसायदान म्हणतात, तरी त्या पसायदानाचा कोणालाच कंटाळा आला नाही. याला अभंगाचं सौभाग्यवती लक्षण म्हणतात. कीर्तनात गायनात एखादं गाणं म्हणणं 2-3 वर्ष चालतं, नंतर ते गाणं बंद पडतं. याला विधवाश्रीचे लक्षण म्हणतात. 2-3 दिवसामध्ये बंद पडतं, ते वैधव्याचं लक्षण आहे. अभंग हा सौभाग्यवती. आणि ज्ञानोबांची कूस इतकी पवित्र आहे ना, ज्ञानोबांची ही जी कूस आहे ना इतकी पवित्र आहे, कुलवानच पोरं जन्माला येतात. ज्ञानोबांचं प्रमाण आहे, मोगरा फुलला फुले वेचिता अति बहरू कडी असेल. मोगऱ्याचे फुलं खाली पडले ना, ते फुलं तुम्ही उचला आणि त्या फुलांचा सुगंध घ्या. त्या फुलं उचलून त्याचा सुगंध घेत नाही तोपर्यंत झाडाकडे पहा, नवीन कडे आलेले असतात. ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीचा सुगंध तुम्ही घेत नाही तोपर्यंत पैठणमध्ये एकनाथ महाराजांच्या नाथ भागवताची कडी उमललेली होती. एकनाथ महाराजांच्या
नाद भागवताच्या भावार्थ रामायणाच्या फुलाचा सुगंध तुम्ही घेत नाही तोपर्यंत देहूमध्ये तुकोबऱ्यांच्या गाथ्याच्या नवीन कड्या त्या झाडाला आलेल्या होत्या. तुकोबऱ्यांच्या अभंगाचा सुगंध तुम्ही घेत नाही तोपर्यंत पारनेर तालुक्यामध्ये निडोबरायांच्या अभंग गाथ्याचा नवीन जन्म झालेला होता. त्याचा सुगंध तुम्ही घेत नाही तोपर्यंत जोग महाराज खऱ्या अर्थाने आपल्याकरता उत्पन्न झाले. जोग महाराजांचा सुगंध घेत नाही तोपर्यंत याच नाशिक जिल्ह्यामध्ये लक्ष्मण बाबा इगतपुरीकरांचा खऱ्या अर्थाने वैभव निर्माण झालं. लक्ष्मण बाबा इगतपुरीकरांचा वैभव घेत नाही तोपर्यंत निवृत्तीनाथाच्या समाधीचं अधिष्ठान जागृत करणाऱ्या जोपूरच्या माझ्या पाटील बाबांचं अधिष्ठान खऱ्या अर्थाने जन्माला आलं. किती नावं घ्याल तुम्ही. अरे कुस किती पवित्र असली पाहिजे ज्ञानाची. एक झालं की दोन, दोन झालं की तीन, ही परंपरा. आणि त्या ज्ञानोबरांच्या दारात वारकरी शिक्षण संस्थेच्या आळंदीतला जे मोगऱ्याचं फुल आहे त्या मोगऱ्याच्या फुलांना आलेल्या ह्या ज्या आपल्या गावात आज आलेल्या आहेत त्यातल्या ह्या 3 कड्या खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाचं वैभव निर्माण करणार आहे. हे जे माझे गुरुमध्ये हे वारकरी संप्रदायाच्या कड्या आहेत. फुले वेचिता ती बहारू कडी अशी आला. त्यांचं एक एक पद एक एक प्रमाण ऐकताना तुमच्या अंतःकरणाला बहारू आल्याशिवाय राहणार नाही. नाद ब्रह्माच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्याचे भूमिपुत्र खरं म्हणजे आमच्या सगळ्यांचेच लाडके, मी प्रेमाने त्यांना जावाईच म्हणतो. आणि म्हणून आदरणीय विकासजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांचा आग्रह होता की आपण आला पाहिजेत आणि मग त्या निमित्ताने आपल्या सगळ्यांपुढे, नाही तर माझी तर भूमिकाच नव्हती. त्यांना माहिती आहे मी नेहमी माझी एक भूमिका असते. मी बोलत काही नाही पण बोलतो भरपूर. हां, माझी भूमिका आहे. माझ्या न बोलण्यात बोलणं असतं आणि मग मी त्या पद्धतीने सांभाळतो मला स्वतःला. आणि म्हणून त्या पद्धतीने आपल्या पुढे खऱ्या अर्थाने येता आलं. ध्वनिक्षेपणाची रवरवता काडूबाडू साऊंड सिस्टीम असेल, प्रकाशवाणीतून ज्यांनी चित्रफित केलं त्यांना असेल, त्यांना विनंती आहे की यूट्यूबला टाकू नका. कारण आता काय झालं सोशल मीडिया आहे. आता आम्ही खरं म्हणजे मला काय अपूर्वता, माझी नेहमी भूमिका असते अपूर्वता. जे ऐकलं नाही पाहिलं नाही ना त्याच्यात मजा असते आणि ती भूमिका असते. उलट त्या भानगडीत आता माझ्याच लोकांनी मला सांगितलं मी स्वतःचं यूट्यूब चॅनल तयार केलं आहे. आपल्याला वाटलं तर पहा, वाटलं तर सबस्क्राईब करा. जळकेकर महाराज विचारधन, मराठीमध्ये जळकेकर महाराज विचारधन. आपल्याला चांगल्या पद्धतीने विचार त्याच्यावर भेटतील. ते विचार आपण सगळ्यांनी संग्रहित करा. शेवटचे सूचना तोपर्यंत कोणी जागा सोडायची नाही. जो जागा सोडेल तो जागा सोडेल. जर कोणी जागा सोडली तर मग मी काय करू, गाव तुमचंच आहे. सगळ्यांनी हात जोडा. एक श्लोक मी म्हणेल, आपण सगळ्यांनी म्हणा. हिंदवा स्वधरा सर्वे न हिंदू पतितो भवेत मम दीक्षा हिंदू रक्षा मम मंत्र समानता. भारत माता की जय. श्लोकाचा सरळ अर्थ आहे तुम्ही आणि मी एकाच आईच्या पोटी जन्माला आलोय. तुमची आणि माझी आई एकच आहे, तिचं नाव भारत माता. हिचं वर्णन तुम्ही शिकले. सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम. रामाचा कृष्णाचा पांडुरंगाचा रंग श्याम आहे म्हणून त्यांचा नाश होत नाही. जगात कोणाला काही करू द्या, जगातल्या प्रत्येक देशाचा नाश होईल पण भारत देशाचा नाश होणार नाही, कारण या भारत मातेचाही रंग श्याम आहे, हिचा नाश होणार आहे. तुमची माझी एकच दीक्षा, आपल्या गावाची रक्षा हीच आपली दीक्षा. तुमचा माझा एकच मंत्र कोणता? तुम्ही खाली बसलेले आणि आम्ही उभे राहिलेले. तुम्ही खाली बसलेले आणि आम्ही उभे राहिलेले. आपली जात कोणती असो पण गावागावात सगळ्या जातीचे लोक हिंदू म्हणून भावाभावासारखे प्रेमाने नांदले पाहिजे. हा वारकऱ्याचा समरसतेचा मंत्र. निवृत्ती ज्ञानदेव सोपान